तर नमस्कार भावनो, कसेच तुम्ही सगळे. तर भावांनो, आता फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे. फुल पाऊस पडतोय आणि आता आपण गाडी भरून निघालोय किसनची. दुपारचं वातावरण झालेलं आहे. दुपारनंतर पार्टीचा कॉल आला की गाडी भरायची. म्हणलं होतं ते सकाळी जो आपण नाही म्हणलं, उद्या सुद्धा ट्रिप आहे, पण आज सुद्धा एक टाकायचं आणि उद्या आपली परत अशोक लेलँड आपली हीच गाडी आणि उद्या आपली बारकी गाडी मिळून दोन मिळून कंप्लीट करायचं उद्यापर्यंत सगळं मटेरियल टाकून आपल्या गाडीत. कारण 8 टेबल बसतात आणि टोटल मिळून आपल्याला 20 टेबलची डिलिव्हरी होती. तो आता आज आपण 8 टाकणार आहे, उद्या ह्याच गाडीत सकाळी 8 आणि बारक्या गाडीमध्ये उद्या सकाळी 6. टोटल आपल्याला 20 टेबलची डिलिव्हरी करायची. त्यामुळे आपण आता दुपारच्या टायमिंगलाच निघलेलो आहे. पाऊस तर एवढा पडतोय की बास, पण पावसामुळे एक फायदा आहे मित्रांनो, रोडला ट्रॅफिक नसते, तो एक फायदा आहे. पाऊस काय एवढा झपाझप चालू आहे, मोसम पण एकदम कडक, गाणी बिणी लावून एकदम पावसाचा विषयच नाही. पाऊस म्हणलं की एन्जॉय तर असतोय, एन्जॉयचा नादच नाही करायचा. मला डायरेक्ट सिंचेची हॉस्पिटलपाशी दन 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 पाऊस, नुसता वाहून पाऊस चला तो वाहून. या बघा आलं पुढं संगमवाडी ब्रिजचे बघा कसा आहे पाऊस. अरे हे फोरलरवाले पिवळ्या पाट्यावाले अशा गाड्या दाबतात ना की बस, ना कळतच नाही लेफ्ट राईट वाढायचं. कधी कधी काय करते आणि काय कळत नाही. तुला त्या फोनच्या धुंदीत चालतात मॅपच्या, काय कळत नाही बघा. पाऊस त्या तितका जोरात की बस, कुणाला नाव नाही काढायचं, काय नाही, आपला रस्ता करायचा आणि चालायचं. फुल धुकं, त्यात आपल्याकडे फॅन नसल्यामुळं धुकं सुद्धा साठतं मित्रांनो. तो काच पण आपण वरती करू शकत नाही. पुढं आलं की बघा, या रोडाच्या पुढं आलं की लागलं धुकं. आलतो डायरेक्ट रामवाडीच्या इथं, तर बघा गाडी मग झालं की धुकं चालू. कसलं हटतंय मग, धुकंच हटाना, कंटिन्यू धुकं वरतं. कसं कसं वरती खाली, काच थोडं खाली पाऊस यायचा, वरती करायचं, परत धुकं यायचं, परत खाली करायचं, हे चालू होतं बघा रोड. कसं कसं मला चालला आता दिवस काढायचा आहे आपल्याला, विषय नाही. एक बसवाली एक नादच नाही करायचा. तर तुम्हाला काय सांगू, मागं काय करायचं, व्हिडिओ चालू नव्हता ना, तुम्हाला दिसला असतं. जाऊ द्या. तुला म्हणलं आता आपण डिलिव्हरी करू, तिथं नाश्ता वगैरे करूया आणि निघूया वापस. ना इथं वरती राईटला आपण गेलो तर डायरेक्ट खराडीच्या IT पार्कच्या इथं जातो. चढायला आलो काय इथं धुक्याने बेजार केला, काच पुसू पुसून बेजार बघा. तर बेजार म्हणजे काय हालच हाल. काच उघडा होता, बदा बदा पाणी येते, वैतागून गेल्याची फार. काय करायचं मला, चालायला लागतं. अवघड झाले. पार्टीवाला तिकडं त्रास द्यायला बसला होता. तर आपल्याला डिलिव्हरी द्यायची ती, तर बघू आता काय होतं. आलो वाघोलीमध्ये. धुकं काय आपला पिच्चा सोडतं वे, हां हां, धुक्का नाही पिच्चा सोडतं. धुक्का आहे तसंच, गाडीत काय ठामपणे बरी निघायला तयार नाही. थोडंसं घालवत तर अजून तयार दुप्पट येते. जाऊ द्या म्हणलं, काय चालायचं. साहेब पुढं काळावाडा नादच नाही करायचं. तर बघा वाघोली रोडचं नियोजन खूप भारी केल्यामुळं ट्रॅफिक तर मित्रांनो खूप कमी झाले. सिग्नल वगैरे बंद केल्यामुळं, त्यामुळे आता रोडला टेन्शन नाही. आलो पार्टी तिथं गाडी करायला लावली. 1.5 तास त्या गाडी खाली करून घेतली नाही झालं. पुन्हा वापस मिसळ खाल्ली, चोरी फोटो काढा करायला मित्रांनो. सॉरी, मला डायरेक्ट परत केस तुमच्या आपल्या वाघोली चौकामध्ये. बघा मग आजचा ब्लॉग इथंच संपवतो. नाही वॉक कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटू असेच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.